पूजा, अजून वेळ गेली नाही, जरा सुधर. तुझ्या टेन्शननं आज हिवराच्या झाडाखाली येऊन बसलोय. घरात किती धिंगाणा घालायचा तुला कळायला पाहिजे. एवढं मोठं गुन्ह्या गोविंदानं आपलं घर आहे, एकत्र कुटुंबातलं घर आहे. अगं आजच्या जमान्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धत बघायला मिळत नाही. खरंच आहे की आजकालची कुटुंब आपण बघतोय. पूर्वी कसं होतं, आई वडील आजी आजोबा पाक नातवंड परतांड होईपर्यंत एकत्र होती. किती आपुलकी गोडवा होता, ह्याचा तर तू आदर्श घ्यायला पाहिजे होता. आणि आता खरंच समाजातली एकत्र कुटुंब पद्धत नष्ट होत चालली. खरं सांगतोय, मी खोटं बोलत नाही. तसं आपलं घरसुद्धा गेली कित्येक वर्ष झालं एकत्र नांदतंय. तू अजून तुझा हट्ट सोड. जीवनात येऊन पूजे सगळ्या गोष्टी मिळतील, पण लाख मोलाचं एकत्र कुटुंब तुला बघायला मिळणार नाही. तू कशाचं तर निमित्त करून कशाला चांगल्या कामाला खडा घालत जाऊ नको, कारण या गोष्टीचा तुला मरेपर्यंत पश्चाताप होईल. जीवनात तुला पैसा मिळेल, सगळा मिळेल, पण माणुसकी माणसं तुला ही पुन्हा मिळणार नाहीत. एकदा का माणसाचं मन विचलित झालं, एकदा का माणूस दुरावला गेला, खरं सांग तुला पुन्हा कधी माणसाची मनं जोडली जाणार नाहीत. पूजे, तुला शेवटचं सांगतोय, अजून तुझा हट्ट सोड. माझा भाव ही एक नंबर आहे, सगळी कामं व्यवस्थित करतोय. कधीही एक रुपयाचं त्यानं हाणलं नाहीत की दडवून ठेवले नाहीत. प्रत्येक रुपयाचा हिशोब माझा भाव देतोय. आणि तू म्हणजे काहीतरी म्हणते, गबाळ दाबलं. काही तसं नाही. आणि एकत्र कुटुंब पद्धतीत कुणालाच कामाचं न्याट लागत नाही. सगळ्यांना व्यवस्थित कामं होती. ती एखादा बसला म्हणून का बसला असं सुद्धा म्हणू शकत नाही आपण. एवढं सुख मिळतंय. सुख व्हायला राहिलं ना, तुला आयुष्याचा पश्चाताप होईल. कळल किती काम करावं लागतंय आणि आज पतूर बसून खाल्लेलं फेडावं लागल. काय अगं, ही तुझी पद्धत आहे का? तुझी पद्धत मला अजिबात आवडत नाही. तुला वाटत असेल की दिरापासून ह्यानं व्हायला राहायला पाहिजे, पण मी माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तर वायल्याचं अजिबात नाव काढणार नाही. एवढं तुला छाती ठोकून सांगतो. आलं का लक्षात? तू आता जर नाही सुधारली तर तुला बाजार नवं काहीच मिळणार नाही. तुला काम करून जगावं लागल. कामाला गेले ना, मग कळल दुसऱ्याचा रोजगार कसा असतो. 5 मिनटंसुद्धा तुला बसू देणार नाहीत. काम करावं लागेल आणि कामास नेऊन पुन्हा तुला घरी भाकरी तुकडा करावा लागेल. मग कळल एकत्र होतं ती बरं आहे, काही कामाचे दिवस बरं आहेत. अगं चांगले दिवस आलेत आणि थोड्यासाठी तू चांगल्या दिवसाचा खेळखंडोबा करू नको. आता तरी सुधार, अजून तुझी वेळ गेलेली नाही. आलं का लक्षात? आणि एक मात्र खरं आहे की ज्यावेळी तू दुसऱ्याचं तोंड काळं करायला जाते ना, त्यावेळी आपली बोटं काळी झालेली असतात. आलं का लक्षात? म्हणून सांगतोय, जरा विचार कर आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं घरामध्ये शांती ठेव.